हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथे 38 साईजचा हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे क्रॉस पट्टीचा। तर त्याचं परफेक्ट असं अस्तर कसं जोडायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जेणेकरून तुमचे काही अस्तर जोडताना काही अडचणी असतील तर व्हिडिओ बघून नक्कीच तुमच्या अडचणी या ठिकाणी आज दूर होणार आहे। तर बघा इथे या पद्धतीने मी क्रॉस पट्टी आहे त्या वेगवेगळ्या करून घेतलेली आहे। आता खालच्या साईडला कापड जे आहे ते त्याची डिझाइन आहे ती वरच्या साईडला ठेवली आणि त्याच्यावरती आपण इथं अस्तर ठेवायचं आहे आणि खालून अर्ध्या इंचावरती एक टीप टाकून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने। आता वरून परत आपल्याला एक दाब टीप टाकायची आहे। हे बघा। तर ब्लाउज घातल्यावरती खालून एकदम फिनिशिंग मध्ये व्यवस्थित असा परफेक्ट ब्लाउज दिसतो। तर हे बघा या पद्धतीने परत टीप टाकायची आहे आपल्याला। तर काय होतं की ब्लाउजला जेवढी फिनिशिंग राहते तेवढे आपले कस्टमर वाढत असतात इथं। तर त्याची काळजी घेऊनच आपल्याला अस्तर इथं कापडाला व्यवस्थितपणे जॉईंट करायचं असतं। हे बघा आता एका साईडचं झालंय, दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपण अर्ध्या इंचावरती खालून टीप टाकून घेऊया। हे बघा। आता खालच्या साईडला जर एक्स्ट्राचं कापड तुम्हाला दिसत असेल तर ते एक्स्ट्राचं कापड इथं कट करून घ्यायचं। या पद्धतीने कट करून घ्यायचं आणि परत दाब टीप द्यायची आहे। तर या ब्लाउजची तुम्हाला संपूर्ण शिलाई पाहायची असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे। आणि पेपर कटिंग सुद्धा या मापाचं मी म्हणजे 38 साईजचं क्रॉसपट्टी पेपर कटिंग या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे। तुम्ही व्हिडिओ जर पाहिला नसेल तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर बघा या पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे। तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थितपणे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची असते। आता इथं बाहीला बघा, बाही आपली मेन राहते। तर घाई गडबडमध्ये काय होतं की एका साईडची बाही होते। तर बघा मी या साईडला बाहीला कसं केलंय, एका साईडचं उचलून अस्तर आणि कापड एका साईडला ठेवलं होतं, त्याच्यानंतर दुसरी बाजूकडनं उलटं होतं ते सरळ करून त्याच्यासमोर ठेवलं। तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की यूज करा, तुम्हाला खूप मदत होईल ब्लाउजचं अस्तर जोडताना, म्हणजे एका साईडचं होणार नाही। तर हे बघा खालच्या बाजूला आता बाहीला अर्धा इंचावरती टीप टाकायची आहे, वरून दाब टीप टाकायची आहे। जसं आपण क्रॉसपट्टीला केलं त्याच पद्धतीने इथं आपल्याला बाहीला सुद्धा शिवायचं असतं, म्हणजे शिलाई मारायची असते। आता परत एकदा दाब टीप द्यायची आहे। हे बघा व्यवस्थितपणे इथं टीप टाकून घ्यायची। हे बघा व्यवस्थित इथं मी पूर्ण बाहीला इथं टीप टाकून घेतलेली आहे। दुसरी बाहीला सुद्धा तसंच आपल्याला इथं अर्ध्या इंचावरती खालून शिवून घ्यायचं आहे। हे बघा व्यवस्थित शिवून घ्यायचं। नेक्स्टचं कापड दिसतंय तुम्हाला ते इथं कट करून घ्यायचं असतं। तर बाही जोडताना असं किंवा कोणताही पार्ट असो एक्स्ट्राचं कापड जर राहिलं तर इथं कट करून टाकायचं, त्याच्यानंतर वरून दाब टीप द्यायची। तर ब्लाउजला परफेक्ट फिनिशिंगसाठी ही पद्धत तुम्ही यूज करायची आहे। तर कोणतेही कस्टमर असो तर फिनिशिंग बघूनच आपल्याकडे ब्लाउज टाकायला येतात। तर जेवढी फिनिशिंग आपल्या ब्लाउजला राहील तेवढे कस्टमर आपल्याकडे वळतात। तर हे बघा व्यवस्थित इथं टीप टाकून घ्यायची। तर इथं बाहीला बघा मी दंडगेरचं मापने टाकलेले, कारण मी फिटिंग करते तेव्हा ब्लाउजला एक्स्ट्राचं पार्ट असं ते कट करून घेते। आता दोघं बाह्या बघा शिवून झाल्यावर या पद्धतीने चेक करून पाहिजे दोघं पार्ट खालचे वरचे बरोबर आहे की नाही ते। आता बघा या पद्धतीने अस्तर उचलून घ्यायचं आणि एक पार्ट त्या साईडला ठेवायचा आणि एक पार्ट या साईडला राहू द्यायचं। आता हे बघा या पद्धतीने, ही खूप सोपी पद्धत आहे अस्तर कापडाला अस्तर कसं जोडायचं ते, म्हणजे लक्षात पण राहतं प्रत्येक ब्लाउजला। याच पद्धतीने करायचं, कटोरी ब्लाउज असो तरी याच पद्धतीने तुम्ही अस्तर जॉईंट करायचं आहे। म्हणजे काय होईल की दोघं साईडचे पार्ट आहे ते वेगवेगळे होतील आपले, एका साईडची कधीच होणार नाही। जर नवीनच तुम्ही ब्लाउज शिकत असाल तर ही ट्रिक तुम्ही यूज करा, तर तुम्हाला ब्लाउज तुमचा कधी बिघडणार पण नाही आणि व्यवस्थित परफेक्ट असा येणार आहे। हे बघा या पद्धतीने इथे काय करायचं, कोपऱ्यावरती एकदम काटोकाट अशी टीप टाकून घ्यायची। हे बघा एक्स्ट्राचा पार्ट दिसतो ते इथं कट करून घ्यायचा असतो आपल्याला।
आता इथे कटोऱ्या बघा, वरचं अस्तर उचलायचं आणि खालचा एक कापड त्या साईडला ठेवायचा. बस एवढंच करायचं आहे बघा. अस्तरचे 2 पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे. आता संपूर्ण आपण साईड पीसला जशी टीप टाकली त्याच पद्धतीने आपल्याला हे कटोरीला सुद्धा इथं टीप टाकून घ्यायची आहे. हे बघा, दुसऱ्या बाजूचे सुद्धा त्याच पद्धतीने अशी बघा टीप टाकून घ्यायची कोपऱ्यावरती. तर मी प्रत्येक ब्लाऊज अस्तरचं राहतं, कटोरीचं असं किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज असं, तर मी याच पद्धतीने अस्तर आणि कापड जॉईंट करत असते. तर एकदम फिनिशिंगमध्ये इथं अस्तर आणि कापड जोडला जातो इथं. आता बघा पाठीमागचं इथं तुम्हाला मी ब्लाऊजची उंची वगैरे दाखवते. इथं पाठीमागचा भाग घेतलेला आहे. तर 15ची पूर्ण उंची ब्लाऊजची, 6चा मुंडा आहे आणि इथं 5.5चं शोल्डर घेतलेलं आहे. आणि इथं बघा 11ची घडी घेतलीच, म्हणजे 9.5 इंच छातीचा चौथा भाग इथं टाकायचा आहे आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेले. आता 2.5 इंच इथं गळा रुंदी टाकायची आहे. आता बघा ब्लाऊज मापाला होतं त्याचं जी पाठ होती पाठीमागची तर 3 इंच होती. मी इथं बघा 3.5 इंचावरती मार्क केलेलं आहे. तर बघा इथं वरती जेवढं उरेल तेवढे आपली पाठीमागचा गळा राहणार आहे इथं. आता या पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचा. खालच्या साईडला सुद्धा 2.5 इंच गळा रुंदी टाकायची या पद्धतीने. आणि सिंपल असा इथं मी गोल गळा घेते. हे बघा, आणि किंचित थोडंसं इथं 1/2 इंच बाहेर काढलाय बघा तुम्ही या पद्धतीने. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आता गळा बघा मी डायरेक्ट न कापता इथं या पद्धतीने छापून घेते. हे बघा, दुसऱ्या साईडला बघा गळा आपण छापलेला आहे तो या साईडला परफेक्ट असा आलेला आहे आपला गोल राऊंडमध्ये. तर आता ब्लाऊज पीसचं कापड घेतलेले आहे त्याच्यावरती या पद्धतीने वरती, म्हणजे सरळ बाजू आहे कापडाची, त्याच्यावरती आपल्याला हे अस्तरचं कापड ठेवायचं आहे. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि आपल्याला गळा शिवून घ्यायचा आहे जसा आहे तसा. म्हणजे आपण खडूने मार्क केलेले आहे त्याच्यावरती शिवून घ्यायचं आहे बघा. तर असं केल्याने काय होतं की गळा आपला मोठा नाही होत, म्हणजे आहे तेवढाच राहतो, जास्त असं पसरत नाही तो. खालच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित राहतो. आता बघा खालून 1/2 इंचावरती आपल्याला टीप टाकायची आहे खालून बघा. तर तुम्ही इथं कमरपट्टी पण लावू शकता. तर हे बघा मी खालच्या साईडला 1/2 इंचावरती टीप टाकून घेतली. एक्स्ट्राचं इथं कापड दिसतंय ते इथं कट करून घ्यायचं. इथं बघू शकता तुम्ही. तर बघा या पद्धतीने आता आपण जो पाठीमागचा गळा शिवला आहे त्याला बघा 1/2 इंचावरती मार्जिन सोडून आपल्याला काय करायचं, इथं गळा आहे तो असा गोल राऊंडमध्ये कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे असे कट मारायचे आहे, जेणेकरून आपला गळा जो आहे तो व्यवस्थित त्या साईडला पलटवला जाईल तो. आणि शिवल्यावर म्हणजे घातल्यावरती ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो. तर बघा कट मारून घेतले मी पूर्ण इथं गळ्याला. आता असं या पद्धतीने ब्लाऊज आहे तो पलटवून घ्यायचा आहे, म्हणजे पाठीमागचा भाग आहे तो इथं बघा व्यवस्थित इथं. त्याच्यानंतर बघा अस्तरचा भाग मी वरती ठेवला आहे आणि एकदम असं कोपऱ्यावरती इथं टीप टाकून घेते संपूर्ण गळ्याला, म्हणजे तेवढीच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग वाढेल. तर बघा लेस न लावता इथं परफेक्ट असं पाठीमागचा गळा एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो. इथं बघा जसं आहे तसं थोडं थोडं असं गोल फिरवत इथं आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे या पद्धतीने बघा. आता खालच्या साईडला सुद्धा बघा कापड आणि अस्तर व्यवस्थित धरायचं आहे. आणि जसं आपण गळ्याला कोपऱ्यावरती एकदम टीप टाकली काठावरती, तसंच इथं पाठीमागच्या भागाला सुद्धा तसंच खाली कमरेच्या भागाला टीप टाकून घ्यायची असते. तर इथं तुम्ही जर कमरपट्टी लावत नसाल तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊजला फिनिशिंग येण्यासाठी ही पद्धत तुम्ही यूज करू शकता. तर हे बघा असं पूर्ण अस्तरला कोपऱ्यावरती टीप टाकून घ्यायची आहे. हे बघा एका साईडचं झालं आहे आपल्याला. इथं दुसऱ्या साईडला सुद्धा याच पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे कोपऱ्यावरती. हे बघा या पद्धतीने. आता बघा गळा किती छान आपला व्यवस्थित परफेक्ट आलेला आहे. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक दिसतंय ते जेवढे पार्ट आपण शिवले त्यांचं एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल तर तुम्ही इथं काळजीपूर्वक कट करून घ्यायचं, जसं मी दाखवते तसं या पद्धतीने. तर आजच्या व्हिडिओबद्दल काय तुम्हाला डाऊट असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा.
चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचतील. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंट करायला विसरू नका. इथे काळजीपूर्वक सर्व पार्ट आहे ते इथं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.